मैत्रिणींनो, आजचा दिवस खूपच खास आहे असं मला वाटतं, कारण आज मी संवाद साधणार आहे एका अशा डॉक्टरांशी ज्या व्यवसायाला डॉक्टर आहेत, पण रुग्णांवर उपचार मात्र त्या कडू औषधांनी करण्यापेक्षा आपल्या गोड गळ्यातील मंजूळ स्वरांनी करीत असतील असा माझा दावा आहे. मी कुठेतरी एक शेर ऐकला होता, तो पेश करते. संगीत में है शक्ति सुरों की, संगीत में है शक्ति सुरों की, हर सुर में बसे है राम. रागी अगर सुर में गाए तो रोगी को मिले आराम, तो रोगी को मिले आराम. ह्या ओळी खरंच मला वाटतं खूप ह्या डॉक्टरांशी आणि गायिकेशी मिळत्या जुळत्या आहेत आणि समर्पक आहेत. मी स्वागत करते आपल्या आजच्या पाहुण्यांचं, ज्या आहेत पूर्वाश्रमीच्या रेखा डावजेकर आणि आत्ताच्या प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका डॉक्टर अपर्णा मयेकर. अपर्णाजी, आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू, खूप स्वागत मनापासून. मला वाटतं आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या या ज्येष्ठ गायिकेची वेगळी ओळख करून देण्याची गरज मुळीच नाही, तर ह्या डॉक्टर अपर्णा मयेकर या नावातच सर्व काही आलेलं आहे. आपण साधारण शाळकरी वयात असताना दुपारी रेडिओवर कामगार सभेत किंवा रात्री आपली आवडमध्ये या गाण्यांच्या कार्यक्रमात हमखास ऐकवलं जाणारं गाणं म्हणजे शक्तिवाल प्राण्यांची पूर्वी भरली सभा किंवा ताई बाई ग आता होणार लगीन तुमचं. अशी अनेक अजरामर गाणी, ही गाणी कधी आपण पाठ केली नाही, पण त्यातल्या शब्दांनी आणि मधुर स्वरांनी अजूनही आपली पाठ सोडलेली नाही. तर मैत्रिणींनो, नमनाला घडावर तेल घालण्यापेक्षा मला असं वाटतं आपण प्रत्यक्ष अपर्णाताईंशीच संवाद साधूया आणि त्यांच्याच तोंडून ऐकूया त्यांचा गानप्रवास. पण त्याआधी मी अपर्णाताईंना म्हणेन की एका छानशा गाण्याने, गजाननाच्या गाण्याने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्वांना माझा नमस्कार. आणि एक गोष्ट मला इथे जाणवली, व्हायब्रेशन्स खूप छान आहेत या जागेची. मला प्रसन्न वाटलं आल्यानंतर. मी ऐकलं गजाननाने, तुम्ही ऐकलं असेल तुम्ही माझं याच्यावरचे रेकॉर्ड 1975 सालचे रेकॉर्ड आहे. तर ज्यावेळेला हे गाणं रेकॉर्ड झालं त्या मला 9वा महिना लागला आणि भरपूर पोट आलं होतं. तर खळे काका खूप टेन्स होते की रेखा तू जास्ती गाऊ नको जोरात, नाही तर इथेच कळत. तेव्हा 4 गाणं एकत्र करायचे ना. पहिला ते डोके करून टाकायचे, जा आता घरी जा. तुझशी छानच तुमच्या बंधुर स्वरांनी हा सभागृह भारावून गेलेला आहे. खूपच छान. अपर्णाताई, इथेच आपल्याला आम्हा सर्वांनाच ऐकायला आवडेल की तुमचा हा गानप्रवास कसा सुरू झाला, लहानपणीच्या काही आठवणी. तर दीदींचे संस्कार तुमच्यावर होतेच, तर त्याचा प्रवास कसा सुरू झाला? मी जेव्हा लहान होते तेव्हा श्रीरामचंद्रांकडे अरेंजर म्हणून होते.
आणि श्रीरामचंद्र आमच्या घरी यायचे, मी अण्णा म्हणायचो आम्ही त्यांना. आणि मी 7 वर्षाची असताना एकदा असं काहीतरी गुणगुणत होते आणि ते श्रीरामचंद्रांनी ऐकलं. माझं घरचं नाव थाकीन आहे ना, निकनेम. तर ते मला थाकीन, म्हणजे माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा ब्रह्मदेवीचे जे मंत्री होते त्यांचं नाव थाकीनू असं होतं. तर गेली म्हणायचे किती छान नाव आहे बघ, थाकीनू, म्हणून ते मला थाकीनू म्हणायला लागले. त्याचं अपभ्रंश थाकीन झालं आणि पुढे सगळे इंडस्ट्रीचे लोक पण थाकीनच म्हणायला लागले. तर अण्णा म्हणाले, काय ग तू माझ्या पिक्चरला एक श्लोक गाणार का? मी म्हटलं हो गाईन. तर गेली हसायला लागली, काय तुला माईकचा अनुभव तरी आहे का? 7 वर्षाची होती. म्हटलं नाही नाही, मी गाईन म्हणून. आणि मग शारदा पिक्चर होतं ना, राज कपूर मीना कुमारी, छोटी मीना कुमारी श्लोक म्हणते असं. बॉम्बेला रेकॉर्डिंग झालं, पहिला टेक ओके झाला. मी बाहेर आले तर एक हसतमुख गृहस्थ उभे होते. त्यांनी मला जवळ घेतलं, डोक्यावर हात ठेवला, म्हणाले बेटा बहुत मीठी आवाज है तुम्हारी, बहुत बढ़िया गाती हो, बहुत नाम कमाओगी. तेवढ्यात वडिलांनी आतून बघितलं आणि ते धावत आले, अगं पाया पडते मोहम्मद रफी. म्हणजे अशी सुरुवातच मला एका दिग्गज व्यक्तिमत्वाच्या आशीर्वादाने झाली आणि तो खरोखरच पडला मला. खरंच म्हणजे घरात संगीतमय वातावरण होतंच आणि सतत दिग्गज लोक तुमच्या घरात येत होते. त्याच्यानंतर मग एक त्यांनी लहानपणी तुमच्या म्हणजे संस्कार गाण्याचे कसे केले? म्हणजे दीदी स्वतः शिकवत होते की अनेक गुरु तुम्ही? दोन्ही. कारण असं झालं की मग हे दीदींच्या लक्षात आलं की आपली लेख थोडीफार गाऊ शकते, म्हणजे निदान ताल सूर समजतो. तर मग गोविंद पोळे यांच्या घराजवळ उभाटात क्लास सुरू केलेला, तिथे त्यांनी मला घातलं. मग क्लास पौर्णिमा आली आणि दीदींना काय सवय होती की श्रीरामचंद्र काय करायचे, दीदींना चालीची आउटलाईन द्यायची आणि सांगायचे आर्टिस्टना तुम्ही शिकवा. तर दीदी ते गाणं नवीन कळलं गाणं की घरी येऊन मला बसवायचे, थाकीत बस, तुझ्या आवाजात कसं वाटते बघूया. अवघड गाणी असल्यामुळे हळूहळू मला फायदा झाला, म्हणजे मला तयार झाला. तर ते शारदा पिक्चर त्यावेळेला रिलीज झालेलं आणि खूप छान चमक जे आहे हे गाणं होतं त्याच्यात, लता आशाचं. तर तिने म्हणाले अवघड आहे ते हे आपण बसूया ग्रुप बोलण्यासाठी. बसवलं मला आणि आम्ही गेलो लक्ष्मीबागमध्ये, वरखाली एकदम हाऊसफुल. आणि मी दीदीला म्हटलं मी नाही गात, मला भीती वाटते, तेवढी माणसं आहे. तर दीदी हसले, म्हणाले मी तुला एक कानमंत्र देतो, कोणाला सांगायचं नाही, तुझा जोपर्यंत नंबर येत नाही पाठी बस आणि हे म्हणायचं ही सगळी जमली आहेत ना, म्हणाले त्यांना गाण्यातलं काही कळत नाही, गाण्यातलं फक्त मला कळतं. आणि मी लहान होते तर लहान मुलांची भाषामध्ये मी ना या सगळ्यांना कच्छ काढून खाते, मी मस्त हे शब्द होते. तर पॉझिटिव्ह थिंकिंगचं एक पहिलं म्हणजे मला लेसन मिळालेलं दीदींकडनं. आणि आय रिअली डोंट नो इम्पॅक्ट होतो लहान मुलांच्या मनावर. मी गायले एकदम कॉन्फिडन्सने आणि 3 वेळा ते गाणं म्हटलं. त्याच्यानंतर मला स्टेजला कधी भीती वाटली म्हणजे थँक्स टू दीदी. आणि दीदींनंतर अनेक गुरु तुमचे झाले, त्या गुरुंबद्दल थोडंसं. ॲक्च्युअली त्याच्यानंतर नवरंग मास्तर होते, अंगणवाडीमध्ये क्लास होता त्यांचा. विजया जोगळेकर धुमाळे होते ना त्यांच्या गावात, आपल्या गावात. विजया जोगळेकर धुमाळे ती आणि मी आम्हीच आहे, पण तो कॉमन होता, म्हणजे व्यक्तिगत असं शिकवणं नव्हतं. तर 2 महिन्यांनी दीदी म्हणाले की असं नाही, म्हणजे पर्सनल अटेन्शन जात नाही ना बुवांकडे, म्हणजे जितेंद्राभिषेकींकडे गणला. 2 महिने शिकले मी आणि त्यांना शिष्यवृत्ती मिळाली अमेरिकेला जायला, मग ते बंद. मग त्यांनी राजेश्वर बोबडे म्हणून एक त्यांचा शिष्य दिला. ते काय करायचे, घरी यायचे, रेखा की ताल म्हण 500 वेळा 1000 वेळा, आणि रसरंग मासिक माहिती ना देवा केलं, रसरंग उडून ते वाचत बसायचे. 1 महिनाभर दीदींनी बघितली की काय दम नाही माणूस, पैसे देते आणि जाणतं रांगणं. त्याच्यानंतर शोभाताईंकडे मी बरेच दिवस शिकले, शोभाताई गुरु. आणि 2 महिन्यानंतर त्या मला म्हणाल्या की तू माझ्या पाठी बस स्टेजला, माझे प्रोग्राम होते तेव्हा. तर दीदी म्हणाली की माफ करा पण माझ्या मुलीला क्लासिकलमध्ये मला प्रोग्राम करायचे नाही, लाईट म्युझिकमध्येच शिकवायचं आहे तिला, पण बेस पाहिजे क्लासिकलचं म्हणून शिकव. बरं. आणि खरंच क्लासिकल गरजेचं आहेच, म्हणजे आमच्या मंडळात
गाण्याचे क्लासेस हो, चालतात, हो. क्लासिकल पण आणि लाईट म्युझिक पण. तर तुम्ही लाईट म्युझिक जरी गायलात तरी क्लासिकल मस्ट. म्हणजे बेसिक तुमचं जे ट्रेनिंग आहे ते क्लासिकलचं असायलाच हवं, तर तुमची सुराची पकड चांगली होते. आणि त्याच्यात ग्रामर आहे. तुम्हाला ह्या नंतर पुढे वसंतराव कुलकर्णींकडे, हा, म्हणजे मी देवकी पंडित आणि आरती अंकलीकर आम्हाला तिघींना सर स्वतः शिकवायचे. आणि गझल मी गोविंदप्रसाद जयपूरवाले त्यांच्याकडे शिकले. पण हे सगळं जे तुमचे कार्यक्रम सगळे चालू होते, तर याचं दडपण नाही आलं तुम्हाला कधी की बेबींसारखे मोठे संगीतकार आपल्या घरात असताना आपण गाणं म्हणायचं किंवा काय, त्याचं दडपण आलं तुम्हाला? तेवढी अक्कलच नव्हती तेव्हा. कारण शाळेत असताना आपण मराठीचा तास समजा जाणून एक नवीन कविता आली. देवधर सर होते आमचे चिकित्सक. रेखा, या कवितेला चाल लाव बाळा. पण म्हटलं म्युझिक डायरेक्टर माझे वडील येतात, पण काहीतरी रटक करून ते जमायचं. पण असं होतं ना की कलाकारांच्या घरात कलाकार मुलगा व्हावा असं सगळ्यांची अपेक्षा असते, तर त्याचं दडपण येतं का? सगळ्यांच्या अपेक्षा मग मला त्याच्या असं वाटतं की ते तुमचा पेरेंट्स तुम्हाला कसे ट्रीट करतात त्याच्यावर. रेल्वेने मला कधीच टेन्शन नाही येऊन दिलं. तेच मला असं वाटतं की संगीतमय घरात वातावरण असताना एकदम वैद्यकीय शिक्षण घ्यावं असं तुम्हाला का वाटतं? ते तर मजाच आहे. मी माझ्याकडे आई गरोदर होती तेव्हा सोनोग्राफी वगैरे काय नव्हती, तर तिने आभाळाची सावली म्हणून एक कादंबरी वाचली. त्याच्यामध्ये रेखा नावाचं एक डॉक्टरचं कॅरेक्टर होतं जे तिला खूप आवडतं. तर ती वडिलांना म्हणाली, मला मुलगी झाली ना तर मी तिचं नाव रेखा ठेवणार आणि तिला डॉक्टर करणार. नो चॉईस. पण मग तुम्ही ते मनापासून केलं? मी केलं म्हणजे काय, मला ऑप्शनच नव्हतं. मला गाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. फक्त एवढंच आहे की मुडदे कापताना मला कधी चक्कर नाही आणि रक्त बघून कधी काय म्हणजे होऊ शकलं नाही. तुमच्या गाण्यावर कोणाचा जास्त प्रभाव आहे? गायिका आशाताई, ती माझं दैवत आहे. शी इज सो वर्साटाईल विथ ड्यू रिस्पेक्ट टू लता दीदी, पण आशाताईच आशाताई. आशाताई सारखंच तुम्हाला परफॉर्म करायला आवडतं? येस. आणि काळाप्रमाणे स्वतःला बदलायला आवडतं, जसं ती बदलत गेली. आशाताईंचा अनुभव सांगा जेव्हा तुमचं ड्युएट झालं. ऍक्च्युली आशाताईंचे आमचे जुने संबंध होते की माझ्या जन्माच्या आधीपासून. सगळ्यात पहिलं मी तिच्यावर गायले ते शेपटीवाल्या गाण्यांची. आणि तिथे माझी जी ओळ होती, मोर म्हणाला पीस पीस फुलवून धरी, पीस पीस फुलवून लास्ट होतं ना, तर ती माझ्या खांद्यावर वाटतं आणि म्हणाली थकीन ते प फ ब भ ट ठ ड ढ असे शब्द आले ना की माईकला क्रॉस करायचं किंवा थोडं वर करायचं. म्हणजे तुझ्या बाबांनी मला शिकवलं काही गोष्टी, आता मी तुला शिकवू. म्हणजे आयुष्यात 5 वेळा तिच्यावर मी ड्युएट गायले. मी तिच्यावर म्हणजे प्रेमाने म्हणते अगं तुला. आणि प्रत्येक वेळेला तिने मला काही ना काही टीप दिली गाण्याची. आणि 5वा ड्युएट आमचं अनिल मोलेचं संगीत होतं. रमेश देवचं पिक्चर होतं चल गंमत करू म्हणून, वर्षा उजगावकर. ते एक सेमी क्लासिकल नंबर होता अवघड. आणि मी ते काही 3 रुपये बरोबर शो करायचे. तर आदल्या दिवशी मी 4:30ला आले पहाटे आणि 7:30ला मला सोडून जायचं होतं बाहेर सकाळी. तर मग म्हणाले तू आता झोपू नको कारण आवाज बसेल ना, रियाज कर. अवघड सरगम होती, अर्धी आशाताईंची अर्धी माझी. एक माईक रिहर्सल झाल्यावर त्या म्हणाल्या की अरे अनिल थाकीन छान गाते, सगळी सरगम तिला देणार. आणि ते गाणं एक टेक मध्ये रेकॉर्ड झालं. त्याच्यानंतर तिने मला जवळ घेतलं आणि म्हणाले की ठाकीन तुला आता गाणं काय हे समजलंय, आता तुला काही टिप्स द्यायची गरज नाही. इट वॉज द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट फॉर मी. खरंच मस्त. एखादं गाणं शेपटीवाले थोडं म्हणून दाखवले पहिलं तिच्यावर. त्याला म्युझिक नसल्यामुळे थोडंसं हे शेपटीवाल्या प्राणांची पुरी भरली सभा, शेपटीवाल्या प्राणांची पुरी भरली सभा, पोपट होता सभापती मधुमध्ये उभा, पोपट होता सभापती मधुमध्ये उभा, पोपट
आकाशात घोडा म्हणाला, घोडा म्हणाला, ध्यानात मी माझ्या शेपटीने असेच करीन. कुत्रा म्हणाला, खुशी ती तेव्हा शेपूट हलवीत नाही, खुशी ती तेव्हा शेपूट हलवीत नाही. माणसे म्हणाली, नाही गो बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही. खूप रागवीन तेव्हा शेपूट फुलवीन. खार म्हणाली, पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मल्लाच बंडी. माकड म्हणाले, कधी भोगी शेपटीवर या मारी नोडी. मासा म्हणाला, शेपूट म्हणजे दोन हात, पोहत राहीन प्रवाहात. कांगारू म्हणाले, माझे काय तुझे काय, शेपूट म्हणजे पाचवा पाय. मोर म्हणाला, पीस फुलवून धरीन, पीस फुलवून धरीन. पावसाळ्यात नाच मी करीन. पोपट म्हणाला, छान देवाच्या देणगीचा ठेवा मार. आपल्या शेपटाचा उपयोग करा, नाहीतर काय होईल. दोन पायाच्या माणसावर आपली शेपूट चढून जाईल. आम्ही बालपणापासून ही गाणी ऐकत आलो आणि मोठे झालेलो आहोत. पण मला वाटतं इथे सगळेजण बालपणात रमले होते. मला काय माझी पेशंटची तिसरी पिढी पण हे गाणं गाते आणि इथे पण गात होते. अजून कित्येक पिढ्या गातील हे गाणं. याचा पण इन्सिडेन्स एक आहे की मला माहिती नव्हतं गाणं गायचं असं, आणि शाळेमध्ये होते दीदी आले आणि प्रिन्सिपलला सांगितलं की रेकॉर्डिंगला अशाताई बरोबर गाणारे माझी जीवन म्हणजे गेलो आम्ही. मेहबूब स्टुडिओमध्ये वरती देवानंद होते, त्यांचं काहीतरी डबिंग वगैरे होतं. त्यांनी आम्हाला बघितलं की मी शाळेचं दप्तर घेऊन वगैरे, क्या ये आजकल के लड़के लड़की हमें देखने के लिए स्कूल बंक करके आते हैं और पेरेंट्स भी उन्हें अलाउ करते हैं, असं ते बोलले. तर दीदी म्हणाले की त्यांचं डबिंग होऊन ते मुली बोलते. डबिंग झाल्यावर ते खाली उतरत होते, तर दीदी म्हणाले कॅन आय स्पीक टू यू. तर म्हणाले माझी मुलगी नेहमी वर्गात पहिली येते, तिला मी डॉक्टर करणार आहे आणि ती आज आशाबाईंबरोबर गाणार म्हणून तिला मी आणलंय शाळेतून. काही लोक असतात तुम्ही म्हणतात आम्ही त्यातले नाही, कारण मी ह्या लाईन मधलाच आहे तर मला माहितीये कसं असतं. देवाला एवढा मोठा माणूस पण त्यांनी सॉरी म्हटलं. दॅट वॉज रिअली नाईस. आणि वडिलांचा मुलीवर असलेला विश्वास. ते तर कसं होतं की पहिला नंबरच आला पाहिजे, दुसरा नंबर एकदाच आला 11वी पर्यंत, एका मार्काने गेला आणि घरी आईची बोबा होऊन की काय झालं काय. आणि दीदी दरवर्षी जितके पर्सेंट मिळायचे तेवढे रुपये मला बक्षीस द्यायचे. तुम्हाला पार्श्वगायन म्हणून तुम्ही केलेला आहे, स्टेज शो सुद्धा केलेला आहे, प्लेबॅक आणि स्टेज शो. त्यामध्ये जास्त काय आवडतं आणि त्याचे काही अनुभव? ऍक्च्युली कसं आहे ना की रेकॉर्डिंग तुम्ही करता तेव्हा तुमच्या पुढे प्रेक्षक नसतात. भले ते गाण्यानंतर पॉप्युलर म्हणून खूप लोक ऐकतात, पण आय ऑलवेज प्रिफर स्टेज शो. आता बघा तुमचा रिस्पॉन्स कसा मिळाला, ऍक्शन रिॲक्शन, म्हणजे हा लाईव्हलीनेस जो आहे ना तो रेकॉर्डिंग मध्ये. पार्श्वगायन तुम्ही फार केलं नाही, त्याचं काय कारण? मी हार्डली म्हणजे 1400-1500 गाणी म्हटली असती. 1400 कमी नाहीये, पण तरी सुद्धा अजून आम्हाला ऐकायला आवडली असती. काय झालं की मी लग्न होईपर्यंत दीदींचा अगदी कडक नियम होता की प्लेबॅक बाहेर कुठेही गायचं नाही.
फक्त 2 अपवाद. खळे काका जे गाणं याची म्हणे आम्ही परत फिरा, त्याच्यात मध्ये मम्मी आणि कुलदार आमचे लहान मुलांचे मंत्री आहेत. आणि वसंत पवारचं पिक्चर एक होतं, त्याच्यामध्ये राणीबाई दोघं पडसाद. तर ते रिडिंगचं कसं होतं की अभ्यास आधी तुम्ही डॉक्टर बना, जेव्हा तुम्हाला बरं वाईट कळायला लागेल तेव्हा तू ठरव की प्लेबॅकमध्ये जायचं की नाही. तसं म्हणजे मी 69ला सेकंड MBBS असताना हृदयनाथ बाळ म्हणायचो आम्ही. बाळचा निरोप आला था की मी नवीन प्रोग्राम लॉन्च करतोय भाव सरगम, तर तुला घ्यायचं आहे. रेडी म्हणायला नाही केलं, आधी डॉक्टर बनवते नंतर बघू आपण. तर त्यामुळे कडक दोन्ही कडक होता आमच्याकडे. प्लेबॅकमध्ये काय चांगले वाईट काय हे तुम्हाला मी एक म्हणून दाखवते, तुम्हाला माहित नाही. याची म्हणायचा संग्रह आमचा होता. इथे जवळच्या टेकडीवरती आम्ही आई, अजून आहे उजेडीकडे दिवस विसरला नाही. शेळ्या मेंढ्या अजून कुठे ग खरा कळी परतला खूपच छान, मस्त. तुमचं जरा वेगळ्या विषयाकडे जाते. तुमचं लव्ह मॅरेज होतं, तर त्याला घरातून विरोध झाला नाही. त्या काळात लव्ह मॅरेजला विरोध असायचा नाही. आमच्याकडे सगळ्यांची लव्ह मॅरेज झाली आणि आई वडिलांचा लव्ह मॅरेजला अजिबात विरोध नव्हता. आणि माझं लव्ह मॅरेज ऍक्च्युअली म्हणता नाही येणार, कारण आम्ही त्यांचं कुटुंब मयेकरांचं आणि आम्ही नेहमी त्यांच्या गाडीतनं बाहेर गणपती भक्त होते तर जायचो. त्यांची आई, माझी आई सगळे. आणि म्हणजे सगळं फ्री माइंड होतं, कोणताही अडकाही नाही. आणि असंच फिरायला गेलो होतो एकदा. माझ्या लग्नात मनात लग्नाचं काहीच नव्हतं किंवा मी यांच्या प्रेमात निमात पडले नव्हते. एक व्यक्ती म्हणून ते मला आवडायची. तर अचानक त्यांनी मला विचारलं काय का माझ्याशी लग्न करशील का. तर मला तो एक धक्का होता. मी म्हटलं बघ, तू एक व्यक्ती म्हणून मला आवडतोस, पण प्रेम किंवा असं काय माझं नाहीये तुझ्यावर. पण म्हटलं की लग्न करायला हरकत नाही, तसं काय वावगं दिसत नाही. तर एक काम कर, तू घरी चल आणि हा प्रश्न तू माझ्या आईवडिलांना विचार. हा मेजर प्रश्न आहे माझ्या आयुष्याचा. त्यांचा वाढदिवस होता. मग ते घरी आले आणि आईवडिलांना विचारलं आणि सगळं आलबेल होतं, म्हणजे काय असं वावगं नव्हतं. परवानगी मिळाली. माझे आई वडील आम्हाला दोघांना घेऊन सिद्धिविनायकाच्या देवळात गेले, नारळ ठेवले दोघांनी. पंचीला म्हणाली यांचं लग्न ठरलं. 2 महिने फिरलो आनंदी आनंद वगैरे. 2 महिन्यांनी आईचे अध्यात्मातले गुरु आले. त्यांचं डोकं फिरलं. मला न विचारता तुम्ही कसं काकींचं लग्न ठरवलं. पत्रिका बघून निधी म्हणाले आता ते फिरतायत दोघं, आता पत्रिका बघून काय कराल तुम्ही. बरोबर आहे की नाही. म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा त्यांनी मला विचारलं की मला रेखाचा हात हवा आहे, तेव्हा जर मी म्हटलं असतं त्याला की थांब रे बाबा आधी पत्रिका बघून जोडली तर पुढे, तसं काही झालं नाही ना. आम्हीच होकार दिला, आम्ही देवळात घेऊन गेलो. तर ते म्हणाले की आमची त्यावेळेला लँडमास्टर होती की अरविंद मयेकर हा स्वतःच्याच लँडमास्टरच्या ऍक्सिडेंटमध्ये 1 वर्षाच्या आत मरे आणि रेखा विधवा होऊन घरी गेली. खलास. हिंदी सिनेमासारखं. कुठे जायचं नाही, कुठे गेलं तर बहीण बरोबर. आईची सुरू झाली सगळी. आणि मग मी डीडीला म्हटलं की डीडी मला हे कसं, आधी मी कोणाला प्रेम केले फिरले मग तुम्हाला सांगितलं असं तर काहीच नाहीये. तर मला नाही तो चांगला म्हणून काय, तू जा फक्त मला सांगू. अशी किती वडील म्हणतील लेकीला की तू जा, मला माहिती तो तुला सुट्टी. मग मी पडून गेले. म्हणजे हे लव्ह मॅरेज वगैरे असं नाहीये, भविष्यामुळे. पण त्यावेळी आणि म्हणजे 1 वर्षांनी माझी मावशी घरी आली बघायला की बघायला आले तुझा नवरा जिवंत का मेला. म्हटलं माझ्या सुदैवाने आणि तुमच्या दुर्दैवाने तुझी. तर तसं होतं की आणि मग 47 वर्ष आमचा सुखाचा संसार झाला. आई पण बोलायलाच माझं पुण्य असेल की त्यांनी मला सगळ्या बाबतीत खुश केलं. आणि तुम्हाला जसं म्हटलं मी स्पष्ट बोलणार आहे. लग्न झालं आणि माझ्या नवऱ्याचं दुसरं असं की
भावंडात मोठा त्यांचं म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचं दुकान होतं घराजवळ. प्रार्थनाचं 5वी केल्यानंतर नाही, युनियन हायस्कूल खेतवाडीमध्ये 5वी गेल्यावर वडील म्हणाले, तू शिकून काय घ्यायला लावणार आहे, दुकानात कोण बसणार आहे, चल बंद कर शाळा. परीक्षा पण नाही 5वीची, आणि आमच्याकडे होतं पहिला नंबर आला पाहिजे. तर मग हे गेले आणि 1-2 वर्ष बसले आणि सतार वाजवायला बघायचे. तर पंडित रविशंकर यायचे आमच्या दुकानात. तर ते माझ्या सासऱ्याला म्हणाले की मुलाचा हात चांगला वाटतो, मी ह्याला घेऊन मद्रासला जाऊ का. सासऱ्यांना घेऊन जा. तिथून यांचं बदल, म्हणजे ससारीत माझा नवरा PhD होता. आणि दुसरं म्हणजे त्यांना काही व्यसन नव्हतं. पिंपळाईमध्ये असून दारू नाही, सिगरेट नाही, काहीच नाही. त्यामुळे आमचं तर सांगायची गोष्ट, माझा सो कॉल्ड अडाणी नवरा जेव्हा लग्न करून आम्ही हनीमूनला गेलो, तर ऑब्व्हियसली घरचे बोलत नव्हते, दीदी चोरून चोरून यायचे भेटायला, पण बाकी पण बोलत नव्हते. तर यांनी मला कोरालेलच्या गोळ्या आणून दिल्या पिरियड आल्यावर. म्हणाले, बघ गर्भ तुझ्या उदरात वाढणार, तर मूल कधी व्हायचा हा निर्णय तुझा असेल, माझा नाही, कारण आता तू दुःखी आहेस, घरचे बोलत नाही म्हणून. हे एक झालं, मॅच्युरिटीचं हे एक झालं. पहिली मुलगी माझी झाली, सीझर झालं. मला हे म्हणाले, बस कर. घरी आमच्या 16 माणसं होती, 2 चुलीवर मी स्वयंपाक करायची. सुगरण होते एकदम, तो काही प्रश्न नाही, पण कष्ट करत होते, काही पहिल्यापासून सवय लावलेली आहे. तर मी म्हटलं, अरे तो 70चा जमाना कसा, हम दो हमारे दो. तर मी म्हटलं की नाही, एकाला एक पाहिजे, उद्या आपण दोघंही नसू तेव्हा एकाला एक पाहिजे, जे काय होईल. दुसरी मुलगी झाल्यावर पण ही वॉज ॲज मच ॲज हॅपी अँड ग्लॅड की जर मुलगा नाही म्हणून दुःख नाही, काहीच नाही. तर मुलगी व्हायच्या आधीच त्यांनी स्टरलायझेशनसाठी सही दिली होती माझ्या, आणि मी ब्राह्मण सभेत नोकरीला होते तेव्हा डॉक्टर म्हणून. तर ॲनेस्थेटिस्ट मी दोन्ही सीझर बघितले. तर ॲनेस्थेटिस्ट म्हणाली, अगं मी अरुणला विचारते, मुलगा हवा तर एक अजून चान्स घेऊ शकता तुम्ही. तर मी फक्त हसले. म्हटलं आधी त्यांनी सही दिली आहे बंद करायची, पण तुमचं समाधान करा. त्या गेल्या आणि त्यांनी विचारलं. ते म्हणाले की खरं सांगू का, आमच्या दोघांमध्ये मी हा असा अडाणू, म्हणजे मुली हीच वाढणार म्हणजे काय होईल ते. आणि मला असं वाटतं की मुलं होण्याचं जे ऑपरेशन आहे बंद करण्याचं, त्याचा अधिकार स्त्रीचा असावा, पुरुषाचा नाही. म्हणजे शिक्षण नव्हतं आणि मॅच्युरिटी जी होती, त्यामुळे आमचा संसार टचून सगळं छान आहे. म्हणजे आपण म्हणतो शिक्षण शिक्षण हवं आहे, पण नसताना देखील त्यांनी हा जो सुसंस्कृतपणा त्यांचा दाखवला. आणि मी ज्या खुर्चीत बसते डॉक्टरच्या, आय हॅव सीन सो मेनी पीपल, डबल ग्रॅज्युएट, ट्रिपल ग्रॅज्युएट, मुलगा हवा, बायकोच्या तब्येतीचा काय परवा नाही हवा. हो खरं. शेवटी स्वभाव होतो. एखादं असं गाणं म्हणून दाखवू शकता की त्याच्यात सौंदर्य स्थळ आपण जे म्हणतो गाण्यामध्ये, तसं एखादं गाणं म्हणून दाखवायला. दीदींचं सगळ्यात आवडतं गाणं होतं माझं सुचले ग मंजुळ गाणं, अमृता लागली. ते तुला थोडंसं चांगलं म्हणून बारीक हरकती ज्या आहेत ना, ते मदन मोहनच्या पण कुठच्याही गाण्यात तुम्ही. आणि लहानपणी तुम्हाला दीदींनी ठोंबरी शिकवली होती, तर त्याची थोडीशी झलक. नाही, दीदी काय करायची माहिती, मी शाळेत असताना निर्मला अरुण, लक्ष्मी शंकर त्यांच्या रेकॉर्ड्स आणण्याची, आशा त्यांची नाट्यगीतं, म्हणजे अवघड गाणी, आणि ती तू प्रयत्न कर म्हणण्याचा. मग मी काय करायची, एक ताण पडली नाही की तेव्हा कसं रेकॉर्ड्स होत्या 78, 45, 33.
तर 78ची रेकॉर्ड मी 45 वर लावायची, म्हणजे ती स्लो असते ना. बाईचा आवाज पुरुषाचा होतो, पण ऍटलीस्ट यू कम टू नो की बारकावे काय आहेत. तसं करून मी ती तान त्या स्पीडमध्ये म्हणायची. मग हळूहळू यायला असं ते बारकावे लक्षात येतात. जादू भरी तुरी बरा, जादू भरी तुरी बरा, लागे मन जादू भरी ही मला आठवते होती त्यांची त्याच फिल्ममध्ये. मोरी पाणी कैसे ते असं शिकून हळूहळू मला. खूपच छान. तुम्ही हे गाणे गाताना परफॉर्म सुद्धा करता, म्हणजे मी एकदम शो तुमचे पाहिले तर तुम्ही डान्स करत मस्त एन्जॉय करत गाणे म्हणत असता. तर हे गाणं आणि परफॉर्म करणं, डान्स वगैरे हे एकाच वेळी कसं साधता? मी याचं सुद्धा क्रेडिट ऍक्च्युली रिडिंगचंच आहे. म्हणजे दूरदर्शन जेव्हा नवीन होतं तेव्हा रुना वेगाचे यायचे बघा प्रोग्राम. तर ती खूप छान, म्हणजे चेहऱ्यावरती हावभाव आणि तारीख तारीख असं व्हिडिओ म्हणाले बघ की यांना गाणं म्हणतात. तू काय नुसतं पेपर ठेवलाय आणि गाते तसं नाही. आणि तेव्हा स्टँडिंग नाही असायचं ना. मी म्हटलं प्रयत्न करेन. आणि म्हणजे कित्येक वर्ष मला आठवत नाही मी कागद कधी घेतला. मी न बघताच गाते सगळी गाणी. पीपल लव्ह इट. अजूनही माझे दणदणी तुला शो देवाच्या कृपेने 76 चालू आहे मला. पण अजून हा माईक गायचा नाहीये, म्हणजे तो मिक्सर असला ना तर अजून मजा आली. तुम्ही अनेक भाषांमध्ये गाणी म्हटलेली आहे, तर त्याच्यासाठी विशेष काय अभ्यास करावा लागतो त्या भाषांचा, हे कसं काय? नाही, भाषांचा अभ्यास अजिबात नाही. पण मी काय करायची की समजा एक गाणं आहे तर त्याचे उच्चार मराठीमध्ये लिहून घ्यायचे आणि प्रत्येक शब्दाच्या वर त्याचा अर्थ. कारण मी येतं सॅड सॉन्ग गाते आहे का हॅपी सॉन्ग गाते का कॉमेडी सॉन्ग गाते, आय शुड नो ना एक्सप्रेस करायला. तसं मला वाटतं हे मी असं नाही, सगळ्याच कलाकारांना ही देवानी देणगी दिली. एक इंटरप्रिटर चांगला पाहिजे मध्ये, जो आपले शब्द करेक्ट करेल. पण आपल्याला माहीत नसतं आपण काहीतरी मार्केट भाषा कळत नाही. जसं एक मी तुम्हाला उदाहरण देते की महेंद्र कपूर रिडिंगचं पण गाणं गायले, तुझे रूपा राणी घेऊन येईल बक्षीस. रिडिंग मी सगळे उच्चार त्यांचे करून घेतले. पण हे तुम्ही त्यांचं दुसरं फेमस गाणं आहे का, हे चिंचेचे झाड, तर हे चिंचेचे म्हटलंय त्यांनी. जी चूक त्यांची नाही, देवदत्ताची. तर शेवटी हे आर्टिस्ट लोकांचं कर्तृत्व नाही, करून येणारच. मी तुला 2 गाणी थोडी थोडी म्हणून दाखवली. आवडेल आम्हाला सगळ्यांनाच. ते कोडिया भाषेतलं गाणं म्हणतो. अजी चांदनी राती मोर मोर छेनाती, अजी चांदनी राती मोर मोर छेनाती, हो गायजे बामी नाचती बामी, गायजे बामी नाचती बामी, जियो जियो ओसा साथी, झुमो झुमो ओसा साथी.
चांदणी राती मन मोर चिमकी. एक कॅथलिक गाणं म्हणते म्हणजे बँगलोरियन. त्यांनी बँगलोरमध्ये जेव्हा अवॉर्ड सुरू केले मान सोबान म्हणून, पहिल्या वर्षी मला बेस्ट सिंगरचं मिळालं. मी म्हणजे तराजूत बसून वगैरे त्यांनी तुला केलेली आणि रोहिणी हत्याकडे मला अवॉर्ड दिलं होते. हम चेडू मुंबईची Janispan artistan denci maka breakdance sarinusku nashare peshe maka sanadiri mutta hamchedu mugachi hamchedu pombaiji Janispan artistan denci maka breakdance sarinusku nashare peshe maka sanadiri mutta hamchedu mugachi sanadiri mutta hamchedu mugachi. इंग्रजी सुद्धा म्हणजे आपल्याकडे कोण म्हणाल तुम्हाला 76 years old I'm 16. मला ते वाटतं म्हणजे लिडींचा हा एक आदर्श होता. लिडी सांगायचे की तू क्रोनॉलॉजिकली किती पण 100 जरी झालीस ना मनाने तरुण राहायचं आणि नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या. आणि गाणं मी माझं पॅशन आहे म्हणून माझ्या शब्द लक्षात राहतात. दॅट्स व्हॉट. खरंच. आणि तुम्ही उर्दू भाषा पण शिकलात ना? हो, उर्दू शिकलेली. नाही ते असं झालं की माझा नवरा टॉप मोस्ट सितारिस्ट होता बॉलिवूडमध्ये. म्हणजे तुम्ही कोणी म्युझिक डायरेक्टर घ्या, SD तर सगळी गाणी जिथे सतार आहे. अरविंद अनुराधाला अराउंड घेऊन जायचा की माझ्या बायकोला गायला घ्या, हे कधी घेऊन नाही जायचे. तर मी म्हणायचे तू माझ्याकडे काय करत नाही. ते म्हणाले ही लाईन तुझ्यासाठी नाही. तर मला राग यायचा. मग असं झालं की एक दिवस भोपीला अलीकडनं रात्री फोन आला 11:30 की अपर्णाची कला आ सकते हो डबिंग का गाना दीदी गायकी बाद में. तर हे म्हणाले का भक्ती चांगलं आहे, आवडलं तुला गाणी देतो. तर ते गाणं म्हणजे मला उर्दूची हौस होती. मी उर्दू शिकले होते आणि अंजान कवी होते जे माझ्या वडिलांबरोबर त्यांनी काम केलेलं. त्यांना आनंद झाला, अरे मेरी दोस्त की लड़की तू मराठी होतो, तुम्हाला तलफ्फुज देखने पडेंगे. म्हटलं जरूर. मी ते गाणं उर्दू केलं. त्यांना म्हटलं बघा मुझे उर्दू नाही आते. तो भक्ती एवढा असला होणार तुमको उर्दू नाही येते तुम का म्हणतात. असं नाही, बोलणं निराळं आणि लिहिणं वाचणं निराळं. एक झाली रिहर्सल आणि दोघं धावत आले आणि भक्ती म्हणाले मी प्रयत्न करेन की तुझंच गाणं आहे, खूप छान गाते. आणि अंजली म्हणाली कान पकडले अंजलींनी की सॉरी बेटा तुम तो माहिर हो ॲक्सेंट जे उर्दूचे तलफ्फुज बिलकुल से नाही. तर ते गाणं मी गायले. 15 दिवसांनी लता दीदी आली, स्क्रीनवर गाणं बघितलं. भक्तीला म्हणाली अरे थाकीन चांगली गायली. भक्ती म्हणाली थाकीन कोण म्हणजे अपर्णा नायकर म्हणजे थाकीन उसकाही गाणं नको. ठेवलं माझं गाणं. तिथून भक्तिदांकडे मी बरीच गायले. तर नंतर ओपी नय्यरकडून एकदा निरोप आला. माझी त्यावेळेला अल्बम्सचा खूप जोर होता ना. तर वेस्टर्न कंपनीनी आशाताईंच्या आवाजातली 14 गाणी माझी आणि नीता दत्तची 14 असं. तर कोणीतरी ती नय्यरजींना दिली कॅसेट आणि ते म्हणाले कोण ही अपर्णा नायकर मुझे मिळणार आहे. कुठून असा निरोप आला आणि मी चर्चगेटला त्यांच्या वेळी गेले. तो म्हणाले बेटा उर्दू आती है तुम्हें. मी म्हटलं हो. 2 गजल सुनाओ. मी 2 गजल म्हटल्या. म्हणाले बहुत अच्छा गाती हो, मैं फरमाइश कर सकता हूँ क्या. म्हटलं बाय ऑल मीन्स. मग त्यांनी एक त्यांच्या पिक्चरचं गाणं आणि मी हे रेशमी जुल्फों का वगैरे पण सगळं वेगळ्या आणि शेवटी चैन से हमको कभी. आणि ते गाता गाता ते कुठले गळगळ अश्रू होते डोळ्यांना. मला जवळ घेतलं. म्हणाले तुला माहितीये तुझ्या आवाजात काय ताकद आहे. तारासुरात तर करोडो माणसं गातात पण एक्सप्रेशन जे गाण्याचं आहे. आशानंतर तू आहेस आणि म्हणजे हे रेशमी म्हटलं ना ते म्हणाले तिच्यासारखं उसाचे टाकणं तेव्हा जे आहे ते मी फक्त तुझ्यात बघतोय. तर म्हणाले की मला खूप वाईट वाटतं की माझ्याकडे आता पिक्चर नाही तर तुला एक गाणं असं दिलं असतं ना की तू कुठच्या कुठे गेली असतीस. चांगला प्रसंग.
ते मी आठवते शब्द चैन से हमको कभी आपने छुड़ा दिया ज़हर भी पीना तो पी दिया चैन से हमको कभी म्हणत नाहीये पुढे मी रडत असणार नंतर किती वेळा असं होतं की म्हणजे ह्याची सुरुवात अशी मोठी झालेली की मी एफ.वायला असताना डीडीचं एक नाटक होतं आणि प्रसंग काय होता की मुलगा फाशी जाणार आहे उद्या आणि ती आई त्याला निरोप द्यायला गाणं म्हणते. तर प्रोड्युसर म्हणाले हाकीन ना थोडे शेवटी हुंके वगैरे दे. मला पोटात गोळ आला हुंके द्यायचे ते कसे. तर डीडी एकदम शांत म्हणजे कधीच आम्हाला ओरडले नाही कोणालाच नाही. तर ते म्हणाले की हिला काय भावनेतलं काहीतरी कळतं का असं. म्हणजे माझं इन्सल्ट झाला ना लोकांच्या पुढे बोलले मला रडायला लागलं. चला पटकन टेक करा असं डीडी म्हणाले आणि अपमानाने मी रडत होते गाण्याशी काय संबंध नाही. आणि टेक झाला आणि मी मस्तपैकी हुंके देऊन रडले. हुंके कशासाठी की डीडींनी माझा अपमान ही खरी संगीतकाराची खूप. आणि मग प्रोड्युसर 100 रुपये मला बक्षीस दिले. रेखा काय एक्सप्रेशन होते तुझ्या गाण्यात. घरी आल्यानंतर डीडींनी माझी माफी मागितली. तुला कळलं मी का तुला ओरडलो. पण म्हणाले ही तू खरी गायिका नव्हे हे धक्का मारणं झालं तुझं तुला आलं पाहिजे. आणि मग काही वर्षांनी हिरकणीचा एक बॅले होता ऑल इंडिया रेडिओमध्ये. तर माधव कुलकर्णी जे प्रोड्युसर ते म्हणाले की तेव्हा मी अपर्णा झाले ते अपर्णा मला शेवटी जमलं तर एखादा मुलगा देशील का. 5 मिनिटं माझ्याशी कोणी बोलू नका मी बसते आर्टिस्ट रूम मध्ये मला त्या हिरकणीच्या ह्याच्यात जायचंय. आणि आय इमॅजिन की माझं तांदूळ उपाशी आहे जी काही सिच्युएशन आहे. म्हटलं एकच टेक नाही तर मला गायला होणार नाही. आणि शेवटच्या 2 वेळी मी ऍक्च्युअली मुंके देत म्हटलं आणि पिन ड्रॉप सायलेन्स गेली धावत आले. म्युझिशियनला म्हणाले आज माझी मुलगी गायिका झाली की स्वतःची पेढे मागवणे वाटले. त्याच्यानंतर मला कधीच नाही म्हणजे अनिल मोरेचं एक पिक्चर होतं की त्याच्यात असं ती वेडी हसते गाताना वगैरे. तर अनिल म्हणाला हे विश्लेषण फक्त एकच गायिका देत अपर्णा नाही. तर मी पुढे असं झालं काही असं व्हायची होती बोलायचं. थँक्स. खरंच आपण तुम्ही ठोकरी आणि उडती गाणी असे अनेक कार्यक्रम केले. तर जिंगल्स सुद्धा तुम्ही केले. तर ते एखादं जिंगल आणि त्याचा अनुभव. जिंगल्स मी फार नाही गाते. म्हणजे तेव्हा कसं प्रीती सागर कविता कृष्ण म्हणते माझ्या मुली पायवल्या असेल जिंगलच्या. म्हणजे दोन एका छोट्या पॅकेट रसना वगैरे पार्ले हे सगळं. तर अशी मध्ये मी गायची. तर जगजीतजींचे एक गायले होते जगजीत सिंगचे एक गायले होते. पूर्ण शब्द मला आठवत नाही. बहार ही बहार है हाय सौंदर्य साबुन असं काहीतरी होतं. तेच मला आठवलं दाटा सौंदर्य. तिथला काय अनुभव वेगळा असा जिंगल्स करण्याचा आणि पार्श्वगायन आणि ह्याच्यामधला काय. स्टेज शो मध्ये काय असे विचित्र अनुभव आले आहेत ना. म्हणजे पपिलाईचा शो होता कोल्हापूरला 80,000 ऑडियन्स होता. आणि माझ्या आधी बेला सुलाखे म्हणून सांगायचे मै हूँ कुशरा महिना तिने सुरू केला. अस्थायी झाली. पहिला अंतर गायली. दुसऱ्या अंतराचं म्युझिक वाजवलं नंदुरकरनी. ती ब्लँक झाली तिला आठवेना. धावत आली मला म्हणाली अपहरण मी पटकन गायली. मी धावत गेले ठाणेपर्यंत टोमॅटो वगैरे आले तिच्या अंगावर. मग पारसी गायिका होती मला आता आठवत नाही. तिने असे वेडेवाकडे कपडे कसे तरी आणि ती लिपसिंग करत होती गात नव्हती. ते लोकांच्या लक्षात आलं. चपला आल्या तिच्या अंगावर. मग बक्षीदा नर्वस झाले ना की आता शो कसा होणार आपला. तर माधव मोदी होता कॉम्पिनिंगला. तो म्हणाला एकच आर्टिस्ट आता तारे अपर्णा मायेकर तिला पाठवा. मी म्हटलं हे बरं आहे बळीचा बकरा.
मी दादाला म्हटलं, दादा मी कोल्हापूर आहे, मी लावणी म्हटली तर चालेल. अरे तू लावणी गाव, भांगडा गाव, गरबा करून लोकांना शांत कर. ते मोठं टी स्टेज होतं ना, मी अगदी कॉर्नरला गेले, लोकांचे हात मिळवले, हाय हाय सगळे खुश झाले. म्हटलं पाहुणं लय बंगाल दिसतंय ना, मग काय चाललंय या भाषेत सुरू केलं लगेच. लावणी लावणी. नंदूला म्हटलं बाबा कुठची येतं तुला, तो रेशमाच्या रेखांनी. एकदा म्हटली वन्स मोर, परत म्हटलं कुणीतरी म्हणालं रुपेरी वाढूतं म्हणा, मग रुपेरी वाढूतं ते झालं. तोपर्यंत शांत झाले. म्हटलं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, हा कोणाचा शो आहे? बप्पीदारी बप्पीदारी. म्हटलं मग त्यांचं गाणं त्यांची होती काही बोलणी, आता मी त्यांची गाऊ. आता एक लावणी होऊन जाऊ दे. अजून पण एक शो तुला मजा सांगते. म्हणजे कॅथलिक्स लोकांची करायचे ना शो वेगवेगळे, तर मी मेन सिंगर असायची. म्हणजे 11 गाणी होती त्या शो मध्ये आणि 11 गाण्यांना 11 वेगळे वेगळे कॉस्ट्युम्स, 5-6 वेळा हेअरस्टाईल चेंज करायचे सगळं. एक असिस्टंट असायची. तर ते करताना म्हणजे आम्ही दुबईवरून अबुधाबीला चाललेलो, पजेरोमध्ये होतो आणि ॲक्सिडेंट झाला गाडीला आणि माझ्या कपाळाला लागलं, असं मोठं टेंगूळ आलं आणि मला एक 15-20 सेकंद दिसतच नव्हतं काही, काळोख एकदम. सो आय वॉज स्केअर्ड, डोकं दुखत होतं. मग तिथे पोचल्यानंतर ते म्हणायचं काय करायचं, शो कॅन्सल करायचा, मी करू नाही शकत. म्हटलं नाही, मी गाईन, मला अर्धा तास द्या. म्हटलं की पेन किलर द्या, कॉफी द्या एक स्ट्रॉंग, आणि मी जरा डोळे मिटून बसते. शो दणदणीत झाला, म्हणजे सगळं व्हिडिओमध्ये पण झालं तसं. आणि एखादा असा चांगला प्रसंग, प्रेक्षकांची आठवण जो तुमच्या मनावर कोरला गेला. म्हणजे कसं, मी USA ला जेव्हा नितीन बरोबर टूर करत होते, नितीन मुके, स्टँडिंग ओवेशन खूप कमी वेळा मिळतं लोकांना. आणि रसिका बर्मा मी म्हटल्यानंतर रसिका बर्माला मला स्टँडिंग ओवेशन मिळालं. ते माझ्या आयुष्यातलं पहिलं स्टँडिंग ओवेशन होतं, त्यामुळे ते मला असं खूप एक होते. आणि दुसरं माझं हे जे श्रीदेवीचं गाणं बघाशी बोलले मी, ते तेव्हा हिट होतं. आणि मी जेव्हा पोर्तुगालला गेलो होतो लिस्बनला, तर उतरल्यानंतर लोकांनी माझे ऑटोग्राफ काय घ्यावे, मिस गैरकानूनी. मिस गैरकानूनी म्हणजे श्रीदेवीचा पिक्चर तसं. आतापर्यंत तुम्ही असे देश विदेशात भरपूर कार्यक्रम, मला वाटतं 2000 कॉन्सर्ट केले. तर डॉक्टर पेशा सांभाळून हे सगळं कसं काय करता आलं, कसं जमवलं? ऍक्च्युली मी म्हणून BMCचा जॉब तेवढ्यामध्ये घेतलेला. मी डिग्रेड नाही करत BMCला अशासाठी की आय कुड टेक लीव्ह अँड मूव व्हेनेव्हर आय वॉन्ट. हक्काच्या रजा भेट, म्हणजे तेव्हा माझ्या वेळेला 20 कॅज्युअल लिव्ह होता. 1 महिना अन लिव्ह, 1 महिना हाफ पे. नशीबवान होतात तुम्ही. नशीबवान होतेच मी. आणि मग मी जेव्हा GP सुरू केलं ॲट द एज ऑफ 45 स्टार्टिंग GP, तेव्हा गाणं माझं सोडत लागलं, मला असं खाली आला. म्हणजे लक्ष्मीकांत पेरेलांना मी म्हटलं की मी आता गाणार नाही स्टेज शो मध्ये तुमच्या. ते म्हणाले की यू आर आणि इडियट, म्हणे की आमच्याकडे गायचं म्हणून लोक काय काय करतात आणि तू सांगते. म्हटलं नाही, जेव्हा मी GP होणार आता तर माझ्या दवाखान्यात माझं असणं गरजेचं आहे पेशंटसाठी. खरंच नशीबवान, अशी नोकरी सांभाळून सगळं करता येणं. आणि काही काळ तुम्ही मुली मोठ्या होईपर्यंत थोडा गॅप घेतला होता. हा, म्हणजे मुली झाल्यानंतर एक 8 वर्ष तर फक्त रेडिओ TV एवढंच होतं. हाती एखाद दुसऱ्या पिक्चरला गायले, तेव्हा विश्वनाथ मोरेंच्या गायले, भगवान पालवे ना भोली सुरत त्यांच्या पिक्चरला, आणि 2-3च गायले, जास्त नव्हतं. टीव्हीवर आम्ही कॉलेजमध्ये असताना टीव्हीचं तेव्हा भरपूर झालं. आणि माझं पहिलं रेकॉर्डिंग झालं आणि तो कॅमेरामन, बाई ग तू कमी हस, लोकांना सांगायला लागतं की हसा, एवढे सिरियस चेहरे तू सारखी हसे. आणि मग अनिल देवेकर प्रोड्युसर होता, म्हणाला यांचा मित्र तो, रेखा तुला एक सांगू, तू असा गजरा ना असा पुढे, मग ती स्टाईलच झाली. आठवत असेल तुला तेव्हा? खरं आठवतंय मला, आम्ही टीव्हीवर कार्यक्रम करायचो तेव्हा तुम्हाला बघितलेलं, तेव्हापासूनचं आकर्षण. अरे सुहासिनी मुंडगावकर माहिती ना सगळ्यांना, तर तिच्या 2 बॅलेज तिने मला गायला बोलवले ना. आणि पहिल्या गाण्यामध्ये असं होतं की पावसाळ्याचं, तर मोराचं काहीतरी गाणं होतं, मला आठवत नाही. ती म्हणाली मला मोराचं डिझाईन असलेली साडी पाहिजे, माझा नवरा हौशी ना, घेऊन गेला मला साडी. आणि
तर तिथे असं दगडाचं सेटिंग केलं होतं आणि तिने ते दगड ओले ठेवले होते, म्हणजे पावसाळा आहे खरं तुम्हाला जाणायला पाहिजे. आणि तेव्हा माझे केस खूप लांब होते, तर म्हणाले मी तुझा पाठून शॉट घेईन आधी, तू तुझी लांब वेळी अशी हलवत आणि तिचं मी दुसऱ्या बॅलेमध्ये वेळ उरला 2.5 मिनिटाचा. तर ऐन वेळेला काय करायचं, ती म्हणाली की तू एक ठुमरी गाशील का, मी शिकवते तुला. ती मला CC म्हणायची, कार्बन कॉपी, म्हणजे ती जसं शिकवणार तसं मी म्हणायची. तर मी ठुमरी गायले, टेलिकास्ट झाला आणि लताबाईंचा फोन आला घरी. वडिलांना म्हणाले थाकीन कुठे, तर आम्हाला बोलायचं. मी घेतला फोन. पण तू ठुमरी खूप छान गायलीस त्या दिवशी, माझे आशीर्वाद आहेत तुला. आय वॉज सो प्लीज. मला फोन करायला एवढ्या मोठ्या गायिकेने आपलं कौतुक करायचं म्हणजे खरंच खूपच छान. नुकताच तुम्हाला राज्य सांस्कृतिक कंठसंगीत पुरस्कार मिळाला आणि आमच्या मंडळातल्या खूपशा भगिनी तेव्हा त्या गोष्टीच्या साक्षीदार होत्या. त्याबद्दलचा अनुभव थोडासा सांगा. ऍक्च्युली मला ना असं वाटतं की राज्यस्तरीय लेवलला अवॉर्ड मिळणं हे तर नशीब चांगलं असायला पाहिजे असं वाटतं. कारण माझ्या व्यतिरिक्त अशा खूप गायिका आहेत दोज हू डिझर्व, पण ज्यांना नाही मिळालेलं अवॉर्ड. म्हणजे मला असं वाटतं की मला मिळालं तर आय एम ऑलवेज ग्रेटफुल टू गॉड. ते काय म्हणा दादासाहेब फाळके काय म्हण की मी काहीतरी पुण्य केलं असेल, ॲटलिस्ट एक्नॉलेजमेंट झाली. आणि माझे काही फॅन्स म्हणाले काही किती उशिरा दिलं तुम्हाला. म्हटलं नाही, उशिरा लवकर असं नाही, मिळालं हे महत्वाचं. तुम्ही इनामीना टीकाबद्दल एक हे सांगितलं. इनामीना टीका त्यावेळेला अंजान मला वाटतं कवी लक्षात नाही जे कोण कवी होते ते, तर गाडीतनं DD अंजान आणि श्रीरामचंद्र चालले. तर श्रीरामचंद्र म्हणाले मला आशा पिक्चरसाठी ना असे काहीतरी अतरंगी शब्द असलेले गाणं पाहिजे. आणि DDनी तेव्हा रेडिओमध्ये एक संगीतिका केलेली. तर त्याच्यात 2 व्हर्जन्स होते. एक आदिवासी भागात ती कॉलेजची मुलं जातात गोव्याची, ते एक व्हर्जन होतं आणि दुसरं त्यांच्या कॉलेजमध्ये ते गातात. तर ते आदिवासी व्हर्जन होतं ते इना मिना मोना बस बिस्मिल्ला राबोराकस पुका लुका डोलाकस बिस्लावारा कोराकस झिंबा शिंबा मिरदारे झिंबरकारे मिरदारे, असं ते विचित्र शब्द होते. आणि ती मुलं जेव्हा गोव्याला येतात इनामिनालिका डाय डामिनिका, मग हे पहिल्या 2 ओळी डिडींनी, आणि ते गाडीत त्या दिवशी डिडी म्हणत होते. अण्णा म्हणाले युरेका, मला मिळालं गाणं. त्या 2 ओळी आणि मग रंपंपोश हा जो शब्द आहे तो अण्णांकडे जॉली गोम्स म्हणून होते, ते पोर्तुगाल म्हणजे गोव्याचे, तर पोर्तुगीज भाषेचा अंमल होता. तर हा पोर्तुगीज शब्द आहे रंपंपोश. असं करून ते गाणं तुम्ही माझ्यावर म्हणणार का? आपण एक अंतरा म्हणूया, कोरस म्हणणार. इनामिनालिका डाय डामिनिका मकाना कानाका चिका पिका रिका इनामिनालिका लिका डाय डामिनिका मकाना चिका पिका रोलारिका रंपंपोश रंपंपोश रंपंपोश. इस दुनिया में दिल न लगाना, दिल देके पड़ेगा पछताना. इनकी पुजारी ये दिल देने वाले पहले पहले होते हैं बड़े बोले वाले. कलिजी पठान पुकारेंगे ना, तू है वो. इनामिनालिका डामिनिका नोको या चिका पिका रिका इनामिनालिका लिका डाय डामिनिका मकाना चिका पिका रोलारिका रंपंपोश 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 रंपंपोश. खूप छान करता. मी थोडी मॉडिफिकेशन्स करते माझ्या हिशोबाने. वातावरण हलकं फुलकं करता. लता दिदी ज्या वेळेला 13 वर्षाच्या होत्या तर मास्टर विनायक त्यावेळेला वारले. आणि तेव्हा माझे वडील कोल्हापुरात देवीनंदा की हिरोईन तिचे वडील मास्टर विनायक त्यांच्या कंपनीत नोकरीला होते.
तर मास्टर विनायक म्हणाले, दीदी उद्या एक मुलगी ऑडिशनला येईल, कशी गाते बघा, आवडलं तर आपण लोक हिला ठेवू. तर एक अगदी सडसडीत अशी फ्रॉक घातलेली मुलगी आली. दीदी विचार केली, एवढीशी मुलगी काय गाणार. पण जसं की तिने केलं दिवस झाड की एक गाणं झालं, हे एक चॉकलेट घे, अजून गा, असं करून 5-6 गाणी गाऊन घेतली. मग धावत गेले विनायकांकडे, म्हणाले अप्रतिम गाते, काय रेंज आहे, काय गोडवा आहे, काय हरकत आहे, ती मागेल तो पगार द्या पण तिला नोकरीला ठेवा. तर मास्टर विनायक हसले, म्हणाले अरे दिनानाथची मुलगी आहे ती, माझी पुतणी लता मंगेशकर. आणि मग लताबाईंचं पहिलं गाणं पण डीडींनीच केलं, आपकी सेवा में म्हणून पिक्चर होतं हिंदी गाणं. त्याच्याबरोबर तुम्ही गाणी 1947 करेक्ट. पा लागू ठेवली होती ती पण. त्यांच्याबरोबर गाणी वगैरे म्हटली लता दीदींबरोबर. लता दीदी बरोबर एकच गाणं गायलं मी, झाला साखर पुडा ग बाई थाटा, चालेल ते गाणं आहे. तर त्या गाण्यामध्ये ते म्हणजे दुसरं गाणं होतं, शेपटीवाल्यानंतर हे रेकॉर्ड आहे. तर त्याच्यात 2 जोड्या होत्या, म्हणजे मीना मंगेशकर, उषा मंगेशकर ही एक जोडी, लताबाई आणि मी ही एक जोडी. तर रिहर्सल झाली आणि उषा आणि मीनाताई एका माईकवर उभ्या राहिल्या जाऊन. म्हटल्यानंतर मी उठले आणि लताबाईंच्या शेजारी उभे राहिले. तर सगळ्या कोरोशामध्ये हसायला लागला. लताबाई म्हणाल्या, अरे तिला काय माहितीये का, अनुभव नाही, हसताय काय. म्हणाले नाही थांबी, तू वेगळ्या माईकवर उभी राहा, मी वेगळ्या माईकवरती. ते गाणं झालं. और ती पहिली आठवण. दुसरी ते गाणं काय, धुंद मधुमती रात रे रात, ती चाल माझ्या वडिलांची, नाव नाहीये, कृष्णरावांचं नाव. तर रिहर्सलला दीदी घरी आली, रिहर्सल झाली आणि दीदी म्हणाले, लता आम्ही जरा खाली जाऊन ना सिगारेट घेऊन येतो. आम्ही 3ऱ्या मजल्यावर राहायचो, 60 पायऱ्या होत्या. तर दीदी म्हणाली की तुम्ही कशाला जाता खाली, मी ड्रायव्हरला सांगते. 3ऱ्या मजल्यावरनं ती तिच्या अति मंजूळ आवाजात सगळी वाडी जमली. तिने पैसे टाकले वरनं, म्हणजे गर्व नाही की मी एवढी मोठी गायिका आणि मी कशी सांगू. आणि तुमचं शिक्षण म्हणजे डॉक्टरकीचं शिक्षण, याच्यामध्ये तुमचा संगीताचा काय उपयोग झाला किंवा संगीतामध्ये तुमचा शिक्षणाचा काय उपयोग? मी म्युझिक थेरपी केली याला MIT मध्ये, मुंबई एज्युकेशन अँड ट्रस्ट, टॉपर होते तेव्हा. शशांक जो आहे सतार वाजवतो, तर तेव्हा मी रेग्युलरली, म्हणजे तिथे कसं की क्लासिकलच म्हणायला पाहिजे ना, तुम्हाला कोमल व्हायच्यावर बघतो. पहिल्या दिवशी पेशंटला मी अगदी उत्साहाने म्हटलं, ती म्हणाली बॉसने ना मला विनाकारण फायलिंग दे, माझं असं डोकं फिरलंय ना. म्हटलं बघा मी रागी अमन सुरू, डॉक्टर मला झोप येते, काहीतरी गाणं म्हणाल. गाणं म्हटलं जी आले गए मला सांगा, खुश झालं. डॉक्टर थांबा डॉक्टर. पण म्हणजे असं झालं, आय यूज टू ट्रीट पेशंट्स, पण ते पेशंट बघून कसे, पण तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे ना, तसं आहे. तर तसा उपयोग झाला. स्पिरिच्युअल चॅनल सुद्धा आहे ना, YouTube चॅनल, त्याच्याबद्दल सांगा ना, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही? माझे मिस्टर तेव्हा गेले 5 वर्षापूर्वी 2019ला. तर तेव्हा ऑब्व्हियसली कोणी पण बाई नवरा मेला कंटाळतच जाईल. मी देवाला प्रार्थना केली की, आणि कसं होतं की मी 7 वर्ष सगळं बंद केलं होतं, गाणं, दवाखाना, सगळं, कारण ते खूप आजारी होते. इमिडिएटली 24/7. तर ते त्यांना तो गिल्ट होता खूप की मी काही करत नाही. तुम्ही म्हटलं बघ मी आजारी असते तर तू केलं असतं ना. म्हणाले हो. म्हटलं लोकांचं सोड ना, लोक बोलतात काय तुम्ही पैसे देऊन कोणतरी ठेवायचा ना माणूस, काय तुम्ही स्वतः करताय. म्हटलं बघ तुला साधं लागलं आणि बायकोने हात फिरवला तर बरं वाटेल की नाही. म्हटलं तेच आहे ना. आणि ज्या माणसाने मला एवढं पुढे आणलं, जो माझा नवरा आहे, त्याच्यासाठी मी करते प्रेमाने. मला काय कोणी कंपल्शन नाही केलं तू दवाखाना बंद कर आणि बस, नो बंद, हा माझा निर्णय होता. तर ते झाल्यानंतर ते गेल्यावर मग मी परमेश्वराला म्हटलं मला असं काहीतरी दे की मी मला जे कोणी भेटते लहान मोठं त्याच्या मनात आनंदाचं झाड लावू शकतो. आणि मग माझी एक पेशंट म्हणाली की डॉक्टर तुम्ही अध्यात्मावर खूप छान बोलता, तुम्ही लेक्चर्स का देत. आणि मग पहिलं लेक्चर माझं वनिता विश्व आहे ना मराठा मंदिर तिथे झालेलं. आणि गणपतीबद्दल बोलते तर राग कमी करणे हा पण विषय घेतलेला. तर ते झाल्यावर एक
तरुण मुलगी आली, म्हणाली 30-35 वर्षाची, ताई मी तुम्हाला मिठी मारू का? म्हटलं अगदी आनंदाने. व रडायला लागली. म्हणाली की गेली 10-12 वर्ष मी माझ्या आईशी बोलत नाही. म्हटलं काय झालं? तर ती खूप कडक शिस्तीची होती. शाळेत कोणाशी बोलायचं नाही, पिकनिकला नाही जायचं, 7च्या आत घरात वगैरे लागला. मी म्हटलं आज तू एक आई आहेस, तर तुला कळेल की तिला तिची भावना चांगली होती, प्रोटेक्शन फ्रॉम अदर बॅड पीपल, पण मार्ग चुकीचा होता. तर मी त्या माझ्या लेक्चरमध्ये काय सांगते, जे मी माझ्या जीवनात अनुभवले, ज्यांनी तुम्हाला हर्ट केलंय ना, दुखवलंय, त्यांना माफ करायला शिका. जमतं. आणि मला जमलं तर ते कोणालाही जमलं. म्हणजे काही लोकांचं मग आपलं कसं असतं, कोण आवडत नाही करतो, आलं ना आपण मार्ग बदलून जातो ना. आता नाही, असं कोणी आलं तरी मी सरळ जाते, प्रेमाने बोलते, म्हणजे लोकं बदलतात अशा वागण्याने. हा माझा अनुभव आहे. तर मी तिला म्हटलं घरी जा ना, माफ करायला. म्हणून मी तेच सांगायला आले की आता घरी जाते, माहेरी जाणार आहे. आणि मग आईला म्हणणार मॉम आय लव्ह यू. आणि ती रात्री आईचा फोन आला, त्या रडत होत्या आनंदाने की डॉक्टर तुम्ही काय जादू केली माहित नाही, माझी हरवलेली मुलगी मला पडत नाही. मग मला विकी म्हणाली की मग तू युट्यूब चॅनलच सुरू कर ना, म्हणजे जास्त लोक बघतील. आणि मग माझी एक मैत्रीण म्हणाली की त्यांच्या शेजारी राहणारी की ती सुसाईड करणार आहे. खूपच तिला वैताग आहे डोक्याला. तर मी तिला सांगितलं की तू अपर्णाताईंची व्हिडिओज तू त्याने बघ, तुला बरं वाटेल. 2 दिवसांनी त्या बाईने मला फोन केला की ताई तुमचे व्हिडिओज मी बघितले आणि मी आता ठरवलं की जीवनाशी लढायचं, आत्महत्या करायची. तर असं काय काय होत गेलं. म्हणजे मला वाटतं तू गुण मगाशी विचारलास ना, तर मला असं वाटतं की मे बी स्वतःची तारीख असं नव्हे, पण जसं पेशंट मला म्हणतात की डॉक्टर तुम्हाला बघितलं कीच आम्हाला अर्ध बरं वाटतं, किंवा काही त्यांच्या समस्या, कोणाचं लग्न जुळवायचं असेल, काही सासू सुनेबद्दल येऊन सांगणार, सून सासूबद्दल येऊन, कधी आपले एथिक्स असतात, आपण काय कोणा सांगत नाही. पण तुम्हाला भेटल्यानंतर आमचं दुःख व्हायचं होतं. हा एक कॉमन सूर सगळ्यांचा असतो. तर मला असं वाटतं की ती देवाने मला दिलेली देणगी असं. आणि खरंच डॉक्टरकडे हा गुण असायलाच लागतो. खूप जण म्हणतात की डॉक्टरला बघितलंच की बरं वाटतं. पण तुला मी सांगू काही डॉक्टर्स म्हणजे हे शेवटी स्वभावावरती आहे असं मला वाटतं की डाऊन टू द अर्थ. म्हणजे मी सेलिब्रिटी लोकांच्या दृष्टीने आहे देवाच्या दयेने, पण तेच म्हणतात की तुम्ही तशा वागतच नाही आमच्याशी, तुम्ही घरातल्या सारख्या वागता. रॅपिड फायर आपण एक घेऊया, एक मजा. लता दीदी की आशाताई? मगाशीच बोलले आशाताई. लक्षात आहे, कारण लक्षात आहे म्हणजे विविधता जी आहे त्यांच्या गाण्यामध्ये. लक्ष्मीकांत प्यारेलाल हो हो, आणि स्पिरिट आहे ना तिचं अजून. म्हणजे जसं मी म्हणते की मी 16 वर्षाचे मनाने की करायचं नाही आणि म्हणजे आता मला ह्या वयात पण आवाज माझा तुम्ही ऐकल्यात, अजून हलत नाही काही सुदैव आणि ती परमेश्वराची कृपारी, या अर्थात तरी चुकत नाही, पण ब्लेसिंग हवेतच, त्याच्याशिवाय नाही. लक्ष्मीकांत प्यारेलाल की आरडी. जसं म्हणजे आशाताईंचं म्हटलं की वैविध्य, रेनालिटी जयसारखं गाणं पण तेवढंच. आणि कुठची म्हणजे वेस्टर्न गाणी तुम्ही घ्या आरडीची, इक्वली कॉम्पिटंट सगळं. तिसरी मंदिरची ओ हसीना जुल्फो आणि सगळं कितीतरी दम मारतो. रफी की किशोरदा? दोघे ग्रेट आहेत, पण किशोरदांचं परत तेच की जिंदगी का सफर, जे जेवढं एक्सप्रेशन आहे तेवढं एक चतुरनार मध्ये पण म्हणजे विविधता जी आहे. वैजयंती मला की नूतन एक्सप्रेशन जे आहे चेहऱ्यावरचं जिवंतपणा, वैजयंती मला चांगली आहे, प्रश्न नाही, पण ती हाईट नूतनची जास्ती चांगली असं मला वाटतं. डू यू ॲग्री? नूरजहां की सुरैया? नूरजहां. जो लाडीपणा त्यांच्या आवाजात आहे आणि जो ढंग आहे त्यांचा गायकीचा, तो आवाज दे कहाँ है दुनिया मेरी जवान है ना. एक वेगळाच ढंग आहे.
करायचं नंतर तिने ऑब्विसली स्वतःची स्टाईल बनवली. परत आवडते संगीतकार डीडी की आरडी? त्या दोघांमध्ये ऍक्च्युली कंपॅरिझन नाहीच आहे. पण डीडीचं मी एक असं म्हणेन की इतर मराठी म्युझिक डायरेक्टर बरोबर जर कम्पेअर केलं की ज्या वेळेला 60 आणि 70च्या दशकामध्ये राजाभाऊ परांजपे, गदिमा आणि बाबूजी सॉलिड म्हणजे सुंदर प्रश्नच नाही. तर एक दिवस रात्री आमच्याकडे राजाभाऊ आले आणि म्हणाले डीडी मला एका चित्रपटाला तुमचं म्युझिक आहे. डीडी म्हणाले हाऊकम तुम्ही माझ्याकडे आलात? तर म्हणाले नाही, बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे डीडी नंबर 1 आणि तो भयपट असल्यामुळे ते म्हणाले की तुम्ही जास्ती करा चांगलं म्युझिक आणि 2च गाणी आहेत तुम्हाला माहिती या दोघांची. तर अशा म्हणजे म्हणून डीडींना आम्ही नंबर 1 ग्रेट होतेच. पुस्तकात टाकणारा प्रश्न होता हा. आणि हिंदीमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये माहिर जयकिशन. प्रोफेशनच्या दृष्टीने तुमची पूर्ण वेळ पसंती कोणाला असते? डॉक्टर अपर्णा मयेकर की गायिका अपर्णा मयेकर? गायिका. तुम्हाला पुनर्जन्म मिळाला तर काय होण्याची इच्छा आहे? गायिका. जे ह्या जन्मामध्ये खूप काही राहून गेलं असं वाटतं मला. कारण मला एक असं वाटतं की डॉक्टर कोणी होऊ शकेल, बुद्धी चांगली आहे कोणी होऊ शकेल, पण उद्या कोणी मागितला गाता गळा किंवा मी उद्या म्हटलं की उषा मंगेशकर सारखी मला पेंटिंग जमली पाहिजे, नाही जमणार. म्हणजे ते येतानाच आपण वर्ण घेऊन येतो. दॅट इज वाय की देवानी जे कला तुम्हाला दिली ती वाया घालवू नये. आज इथे अपर्णाताई आल्या आणि अपर्णाताईंनी अतिशय मोठेपणानं मोठ्या मनानं आज आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. तर त्याबद्दल अपर्णाताई तुमचे खूप खूप आभार. आणि मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते, कारण ज्या तऱ्हेने तुम्ही दाद दिलीत ना मस्त मजा आली. अपर्णाताई तुमचे मनापासून खूप खूप आभार. आणि कार्यक्रमाची सांगता करताना एखादं छानसं गाणं होऊन जातं. लावणी चालेल किंवा काही कोकणी गाणं असेल तरी चालेल. अपर्णाताई आमच्या सगळ्यांतर्फे मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप छान मुलाखत वाटत होतं.